लोकांना माहित नाही युट्यूब वरून कसा पैसा कमवायचा. कॉन्टेंट कन्झ्युम करण्यासाठी नाहीये, टाइमपास साठी नाहीये. सोशल मीडियाचा वापर तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी करू शकता. मला एक मुलगी मिळाली की तिने सांगितलं की सोशल मीडियाच्या मदतीने तिने महिन्याचे 50,000 कमवले. मला जेव्हा शिकवण्याची वेळ आली तर त्या माणसाकडे फक्त पैसा कमवायला वेळ आहे पण मेंटॉरशिपला नाही. आणि जिथे तुमचा लालच आहे तिथे तुम्ही एक वेळा नाही 100 वेळा चुकाल. मला माझी जी फर्स्ट इन्कम आहे ती यायला मला 1 महिना लागला. त्याच्यानंतर मला 8 महिने झिरो इन्कम. युट्यूब, इंस्टाग्राम भरपूर शोधलं आणि त्याच्यानंतर मला कळालं तर आताच्या काळामध्ये असे सुद्धा फॅशन इन्फ्लुएन्सर आहे ते जस्ट सजेस्ट करण्याचे सुद्धा लाखो घेऊन जातात. कॉन्टेंट लोक फक्त कन्झ्युम करतात पण आपण देऊ शकतो लोकांना कॉन्टेंट. मग कसा द्यायचा, व्हिडिओज कसे बनवायचे, एडिट कसं होतं, स्क्रिप्टिंग काय असते. लोक असं म्हणतात की लाईक आमच्याकडे कॉन्टेंट नाही. तुमचं आयुष्य कॉन्टेंट आहे. नुसतं कॉन्टेंट नाही बघायचं, ते कसं काम करताय. आता कॉन्टेंट रायटर असं लोकांना वाटतंय की कॉन्टेंट रायटिंग हा स्कोप याचा खूप कमी झालाय कारण AI टूल्स आलेले आहेत. मला सेफर झोन पाहिजे. ऑब्व्हियसली जॉब करा कारण त्याच्यामध्ये तुमची लाईफ तुम्ही सेव्ह करू शकता. स्वप्न पूर्ण नाही करू शकत. ऑफलाईन भरपूर स्ट्रगल केलाय की तब्बल 25 वर्ष माझ्या आईने सोनं घातलं नाही. आणि माझी मम्मी एक अजून गोष्ट म्हणते की मुली म्हणजे साक्षात दुर्गेचा अवतार आहे. सो स्वतःला कमी समजतीये म्हणजे तू दुर्गा मातेला कमी समजते. म्हणून तसं कधीच विचार नाही करायचा. तू सगळं काही करू शकतो. दिवाळीच्या दिवशी माझ्या पप्पांच्या हाताला झटका बसला. 200 रुपयासाठी ते दुसऱ्यांच्या घरी 5 तास बनवून आले. मग पप्पांनी तेव्हा सांगितलं मम्मीला की आपलं इन्कम थोडा कमी आहे, जेव्हा जास्त होईल ना तेव्हा मी पूर्ण टाइम माझ्या फॅमिलीला देईल. पण आता 50 रुपये सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. ते चिठ्ठीमध्ये आम्हाला आलं की कंप्लेंट जर केली तर तुम्हाला तुमचं घर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकू. तर स्कॅम असं झालेला की. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे. मित्रांनो 3 Years टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो या एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहे पण त्याच्या आधी मला तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करायची आहे. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा एपिसोड आणि याच्यासारखे अनेक एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या टीमचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य आपल्याला लाभतं, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण एका वेगळ्या व्यक्तीला भेटणार आहे. मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बोललो होतो की आपला प्रत्येक एपिसोड, प्रत्येक गेस्ट म्हणजे एक स्टोरी असते. आज सुद्धा आपण एक स्टोरी, अशी स्टोरी समजून घेणार आहोत आपण ज्याला सेल्फ मेड म्हणतो, पण सेल्फ मेड मिलेनियर वुमन, आणि त्यातही आजच्या काळामध्ये की ज्यांनी संघर्ष करत स्वतःला सेल्फ मिलेनियर जे आहे ते त्यांनी बनवलेलं आहे. आणि आज त्या आपल्यासोबत गप्पा करणार आहे वेगळ्या क्षेत्राच्या संदर्भात. कविता पारेख आज आपल्यासोबत आहेत. कविता 3 Years टॉक पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. मला पहिल्यांदा हे समजून घ्यायला आवडेल की तुझी सुरुवात कशी झाली, म्हणजे बालपण कुठे गेलं, शिक्षण काय झालं आणि मग या क्षेत्राकडे कसं काय वळलं. सुरुवात माझी मी म्हणू शकते की माझी लहानपणापासूनच झालेली आहे. कारण ऑब्व्हियसली आपण कुठेही राहतो, आपला जो सराउंडिंग आहे त्याने आपलं भविष्य कुठे ना कुठे इम्पॅक्ट पडतं त्या गोष्टींचं. गाव कुठलं? मी छत्रपती संभाजीनगरची आहे. अच्छा. तर मी या गोष्टीला ब्लेसिंग म्हणून मानते. देवाचा खूप मोठा आशीर्वाद आहे की मी मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेतलाय. भरपूर जणांचं असंच यार माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे, मला हे नाही भेटत आहे, लोक फन करताय, ह्या सगळ्या गोष्टी. बट त्या एज मध्ये असं जेव्हा माझे फ्रेंड्स सगळ्या या गोष्टी करायचं मला ही वाटायचं यार काय चालू आहे माझ्या लाईफमध्ये. बट जसं जसं आता मला एज वाढत चाललंय आणि भरपूर दुनियादारी वगैरे समजायला लागली आहे, आता कळते की नाही माझी जर्नी ना खूप सुंदर अशी देवानी लिहिलेली आहे आणि मी इथपर्यंत पोहोचली. त्याचं मेन कारण की माझं तो जो लहानपण ज्या प्रकारे गेलाय, माझा जो सराउंडिंग होता, माझे पेरेंट्स होते, माझा भाऊ बहीण, ज्या पण गोष्टी आम्ही फेस केल्या आमच्या लाईफमध्ये, तिथूनच माझी बेसिक जर्नी स्टार्ट झाली आहे. आणि तसाच माझा माइंड मेकअप पण होत गेला. आणि जर मी डिजिटल स्किल्स या सगळ्या गोष्टी डिजिटल इरामध्ये एंटर करण्याचं मेन कारण म्हणजे जर सांगायला गेले तर माझी आई आहे. तिला मी सगळं क्रेडिट देऊ इच्छिते कारण मी ऑफलाईन भरपूर स्ट्रगल केलाय बट ऑनलाईन मध्ये माझ्यापेक्षा जास्त माझ्या मम्मीला इंटरेस्ट होता की नाही यार लोक भरपूर काही करताय, आपण का नाही करू शकत. सो तिने सर्च केलं होतं माझ्यासाठी आणि तिथून मग माझा प्रवास सुरू झाला. तू आता बोलताना खूप सुंदर शब्द वापरला, दुनियादारी आहे की नाही. दुनियादारी म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा आपल्या कोशातून बाहेर पडतो, म्हणजे ज्या एका संरक्षित कवचामध्ये आपण सगळेजण राहत असतो सुरुवातीला,
आई वडिलांच्या संरक्षणामध्ये आपण राहतो आणि कधीतरी एक कवच पडून बाहेर पडावं लागतं. तुला पहिल्यांदा कधी या गोष्टीची जाणीव झाली की आपण डिजिटल जो काही कंटेंट आहे तो नुसता कंझ्युम नाही करायचा, तर तो आपल्या प्रगतीसाठी आपण वापरला पण पाहिजे, अशी पहिल्यांदा जाणीव कधी झाली? जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा मी म्हणजे पहिली गोष्ट की डिजिटलच करायचं ही माझं असं कुठलं मेन मोटो नव्हता. मी माझ्या लाईफचं एक उदाहरण सांगू शकते. हो, अगदी. एकदा म्हणजे दिवाळीचे काम वगैरे असतात. माझे पप्पा आचारी आहेत, म्हणजे हलवाई म्हणतात हो. भरपूर. हा, तर त्यांना महाराज म्हणून म्हणतात, ठीक आहे, आमच्या एरियामध्ये. सो दिवाळीचा टाइम, दर दिवाळी जेव्हा मला लहान होते समजत नव्हतं की यार काय काय नाही, सगळे फॅमिली सोबत असायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी. दिवाळीच्या दिवशी माझे पप्पा कामावर गेले होते आणि संध्याकाळी 5 वाजता लक्ष्मीपूजनचा टाइम होता म्हणून थोडंसं आधी यायचं म्हणून तसं ते आले. मम्मी त्यांच्यावर थोडीशी चिडली की काय म्हणे, लोकांच्या घरी स्वयंपाक बनवायला गेले, आपल्या घरचं नाही बघायचं का. तर तेव्हा मी मम्मीला विचारलं काय असं काही कंपल्शन आहे का की लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरीच पाहिजे पप्पा. हो म्हणे, लक्ष्मीपूजनच्या दिवशी फॅमिलीवाले सोबतच असतात, काय गरज म्हणे. तर मग पप्पांनी तेव्हा सांगितलं मम्मीला की अगं जाऊ दे, आपलं इन्कम थोडा कमी आहे, जेव्हा जास्त होईल ना तेव्हा मी पूर्ण टाइम माझ्या फॅमिलीला देईल, पण आता 50 रुपये सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि किती रुपये कमवायला गेले की ठीक आहे 200 रुपयासाठी माझे पप्पा दिवसभर, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या हाताला चटका बसला होता. मला त्या गोष्टीचा त्रास झाला आणि तिथून मग माझी जर्नी स्टार्ट झाली की नाही आता आपण मोठे झालोय, नाही घरात बसून राहायचं, काहीतरी पेरेंट्ससाठी करायचंय आपल्याला. तर तिथून माझी सुरुवात झाली. मग मी डान्स क्लासेस घेणं स्टार्ट केलं, ते पण आईने सांगितलं होतं, मोटिवेट केलं. कारण वय किती होतं त्यावेळेस? तेव्हा आय थिंक मी 18-19 वर्षाची असेल. अच्छा. तर डान्स क्लासेस स्टार्ट केले. त्याच्यानंतर मग डान्स क्लासेस पण कशी, एक मुलगी होती आमच्या घरा शेजारी राहायची, ते पोलीस काका होते आणि त्यांची वाईफ मला बघायची मी भांडे घासताना पण डान्स करते, गाणे ऐकतीये, स्वयंपाक करताना पण त्या काकू येऊन बसायचे. ते सगळ्या गोष्टी झाल्या. मग गणपती बसलेले होते आणि तेव्हा मग फेस्टिवल वगैरे, त्याच्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन वगैरे असतं. तर काकू म्हणाल्या की ही दिवसभर मटकत असते, हिला सांगा माझ्या मुलीला शिकवायला, ती 3च वर्षाची. नाही काकू मला नाही जमणार. मम्मी म्हणे का नाही जमणार, करून बघायचं ना. तर माझी आई थोडीशी नवीन गोष्टी करायला एक्साइटेड असते आणि तिला असं वाटतं मी जर एक्साइटेड माझी पोरं का बरं नाही. तर मग तिने मोटिवेट केलं, म्हणे नाही पैसे वगैरे नाही लागत, तू कर बिंदास, तुला कोणी असं डिमांड नाही करणार की तू शिकवलं नाही बरोबर तर पैसे नाही असं. ते म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करू, हरकत नाही. तर मी तिला शिकवलं आणि लहानपणापासून मला म्हणजे खूप अशी आवड आहे डान्स करायची. मी तिला शिकवलं आणि जेव्हा तिने फायनल डे तो डान्स केला, मी फक्त 3 दिवस तिच्यावर खूप स्ट्रगल केला आणि तिने फायनल डे डान्स केला आणि तिचा फर्स्ट रँक आला. म्हणजे यार मी 3 वर्षाच्या मुलीला शिकवलंय आणि तो कॉन्फिडन्स एकदमच असं वाटलं की यार मी काही पण करू शकते. मग ते असं ना उडता येईल फिरून, तेव्हा मी हवेत होते बिलकुल. तर मग ते सगळं झालं आणि मग मम्मी म्हटली बघ तू काही पण करू शकते, स्वतःला कमी नको समजू. आणि माझी मम्मी एक अजून गोष्ट म्हणते की मुली म्हणजे साक्षात दुर्गेचं अवतार आहे. सो स्वतःला कमी समजतीये म्हणजे तू दुर्गा मातेला कमी समजते, म्हणून तसं कधीच विचार नाही करायचा, तू सगळं काही करू शकते, असं माझी मम्मी म्हणते. आणि मग त्या काकू खुश होऊन दुसऱ्या दिवशी आल्या, म्हणे हे तुझी फर्स्ट इन्कम 100 रुपये दिले होते. ओके, ग्रेट. मग ते 100 रुपये अजून मम्मीनी जपून ठेवले. तर मग ते झालं. त्याच्यानंतर मग सीझन मध्ये माझं थोडंसं नाव व्हायला सुरुवात झाली. मग स्कूल्स मध्ये जायला मी सुरुवात केली की कोरिओग्राफी म्हणून मी आहे. मग मला ऑपॉर्च्युनिटी यायला सुरुवात झाली की यार हा आमच्या स्कूलमध्ये एवढे एवढे स्टुडंट्स आहेत त्यांना शिकवा. तसे मग माझे 1-2 वर्ष तसे गेले आणि त्याच्यानंतर मग लॉकडाऊन आलं. आणि लॉकडाऊन मध्ये सगळा विषय संपला की यार आता काय तर करायचं समजत नाहीये. मग मिशो रिसेलिंग केली. ज्या टाइम मध्ये माझ्या फ्रेंड्स मला म्हणायचे की यार काय ते कपडे वगैरे विकत बसते, पोळपाट लागणं, काय करणार आहे, बस गुपचूप काही नाही, पेरेंट्सचं काम आहे हे ते. पण मला ते वाटायचं नाही यार माझे पेरेंट्स स्ट्रगल करताय, मग आपण मोठे झाले, आपली जबाबदारी आहे ती, आपण का शांत बसायचं. जाऊ दे, मी सगळ्या मैत्रिणींना लिटरली ब्लॉक मारला, म्हणजे नाही मला डिमोटिवेशन नाही पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या मिशो रिसेलिंग करून. मग माझ्या मामीनी मला ग्लो रोड शिकवलं, तिथे पण मी केलं. आणि मग हळूहळू माझी जर्नी ती डिजिटलची की हा डिजिटली पैसा म्हणजे मिशो ग्लो रोड, तिथून मग ते केलं. आणि त्याच्यानंतर मम्मीनी रिसर्च केलं की यार हा आपण अजूनही शोधू शकतो. तिने युट्यूब, इंस्टाग्राम भरपूर शोधलं आणि त्याच्यानंतर मला कळालं की आपल्याला कोणतीही स्किल या जगामध्ये येते, ती जर आपण लोकांना दाखवायला सुरुवात केली तर आपण कसेही पैसे कमवू शकतो. आणि तो कॉन्फिडन्स खूप वेगळा आहे. तर अजून पण हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे की मी आता जे पण काय करते ते जर 100% पूर्ण बंद झालं ना, तुम्ही जे बिझनेस ओनर्स आहेत काही,
किंवा जे छोटे छोटे दुकान आहेत त्यांना मी सोशल मीडिया शिकवून सुद्धा मी पैसा कमवू शकते. मला पैसा कमवायला गरजच नाही किंवा सोशल मीडियाची, कारण तो कॉन्फिडन्स माझा नॉलेजमुळे आलाय आणि तो मी तेवढा घासलाय मला स्वतःला की नाही मला सगळ्या गोष्टी शिकायच्या. आता तू जे सांगत होती ना, मला बरेच गोष्टी आहेत, पण त्यातली एक आता शेवटून सांगितलेली गोष्ट खूप प्रकर्षानं सांगावीशी वाटते. मोटिवेशनल व्हिडिओज मध्ये बऱ्याच ठिकाणी अनेकदा असं सांगितलं जातं की जे पक्षी उडतात त्यांना ज्याच्या फांदीवर बसतात तर ती फांदी तुटेल का काय याची चिंता नसते, कारण त्यांना त्यांच्या पंखामध्ये ताकद आहे हे माहित असतं. तुझं मला तसं दिसते आहे की ठीक आहे, मला आता मेहनत करून पैसे मिळवायचे हे बळ माझ्या पंखामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे हे स्किल नाही तर दुसरं नाही तर तिसरं नाही तर चौथं, हे खूप चांगलं आहे. ते नॉलेजमुळेच येतं, नॉलेजमुळे येतं आणि ते मिळवण्यावर आपण फोकस केला पाहिजे. पण मी बघतोय की बरेचदा तुझ्या वयाच्या मुली, खास करून मुलं मुली असतील दोन्ही पण असतील, तर ते बरेचदा हा जो डिजिटल कंटेंट आहे तो कंझ्युमच करायच्या मागे राहतात. 100% बरोबर आहे की नाही? हो. कंझ्युम करतात ते, त्याचा वापर करून ते पुढे जायचा विचार करत नाही. तर तू जेव्हा असं पहिल्यांदा केलंस की हा डिजिटल कंटेंट जो आहे तो आपल्या प्रगतीसाठी वापरायचा असं ठरवलं, म्हणजे पहिला कोर्स म्हणेल किंवा अशी सुरुवात कशी झाली मग? मी एका कंपनीमध्ये काम करत होती जी कॉस्मॅटिक कंपनी होती. ठीक आहे, तर माझ्या बोलण्याची जी पद्धत आहे ना ती कॉलेज टाइम पासून मी थोडीशी म्हणजे मैत्रिणींमध्ये मी खूप जास्त ओपन अप होते, पण कोणी अननोन पर्सन असलं, लेट सपोज कोणी मी बसमध्ये ट्रॅव्हल करते, कोणी शेजारी माझ्या आहे ते खूप बडबोले, तर ते माझ्यासोबत जोपर्यंत बोलत नाही मी नाही बोलणार त्यांच्यासोबत. आणि मला स्वतःहून सुरुवात करायला बिलकुलच जमत नाही. तर माझ्या मैत्रिणी वगैरे ज्या आहेत माझी बोलण्याची स्टाईल वगैरे ते नोटीस करतात की यार हा ही छान आहे. मग त्यांच्या कॉस्मेटिक कंपनीमध्ये जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, मला त्यांच्या एका जे सिनियर असतात त्यांनी कॉलवर कनेक्ट केलं. तर त्यांना माझा व्हॉइस जो आहे, ऑब्व्हियसली मी स्टुडंट्सला वगैरे ओरडून माझा व्हॉइस थोडासा बोल्ड झालेला आहे, तर मग त्याच्यामुळे मग त्यांनी मला सांगितलं की आमचं एक प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ बनवा म्हणून, फक्त 1 मिनिटाचा आहे जो की आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट वगैरे प्रोव्हाइड करू, सो प्लीज आम्हाला तुमच्या बोल्ड व्हॉइसमध्ये आणि दिसायला पण तुम्ही ओके आहात तर मग तुम्ही तो व्हिडिओ बनवून द्या. तर म्हटलं यार ठीक आहे, पण मला होईल की नाही, कारण ह्याच्या आधी मी असं काही केलेलं नाही, माझ्याकडे काही फॅन्सी कॅमेराज नाहीये, सो मी कसं करेन. म्हणे ऍडजस्ट होऊन जाईल, तुम्ही दुसऱ्याचा मोबाईल घेऊन केलं तरीही चालेल. अरे ठीक आहे, मग आता समोरचा व्यक्ती एवढं म्हणतोय, मी मम्मीशी बोलले, 2 दिवस तर विचार करायचंच घातले की यार करू की नको, खरंच मी छान दिसते का, कारण त्या एज मध्ये मुलींना असं असतं, मनातून वाटतं की यार मी सुंदर दिसायला पाहिजे आणि माझा व्हिडिओ एवढे लोक बघणार आहे. तर मम्मी म्हणे करून बघ, तुला घरी येऊन कोण बोलणार आहे तू सुंदर नाही दिसत, नको टेन्शन घेऊ. म्हटलं ठीक आहे. मग फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ मला बनवायला 4 तास लागले आणि तो मी म्हणजे बनवताना अक्षरशः रडत होती की एक लाईन मला धड बोलता येत नाहीये, म्हणजे मी काय आहे, म्हणजे मी मठ्ठच आहे बिलकुल. तर मग तो दिवस होता आणि आजचा असा दिवस आहे की मी मी काही असं वाचलं आणि मला जर म्हटलं की या टॉपिकवर बोलायचं, त्या टाइमला माझा माइंडसेट असा होता की मला शब्द न शब्द बोलायचं. आता माझा माइंडसेट असा आहे की मला वाचलंय ह्याचा सेन्स लोकांना झाला पाहिजे, इझी टू अंडरस्टँड, सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या, शब्द न शब्द नाही काढायचं. सो माझं जे डिजिटली सुरुवात झाली ना दुसरं कोणीकडून तरी झालेलं आहे, म्हणजे मिशो वगैरे ते तर मी ऑब्व्हियसली केलेलं, पण मग ते डिजिटल युगामध्ये आपण काहीतरी व्हिडिओज वगैरे क्रिएट करणं, ती माझ्या आवाजामुळे मला ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे आणि ते पण मम्मीनीच मोटिवेट केलंय ऑब्व्हियसली. तुझ्या सगळ्या स्टोरीमध्ये मम्मी पहिला मेंटर आहे की नाही? आई सगळ्यात आधीचा गुरु असतो आणि मी तेच म्हणते ना, आपला सराउंडिंग मॅटर करतो आणि सराउंडिंग मॅटर तिथूनच की आपली आई आपल्या सोबत कशी वागते. माझी मम्मी, आम्ही 3 भाऊ बहीण आहे, कधीच असं नाही की स्ट्रिक्ट वागली, हे ते स्ट्रिक्ट म्हणजे जिथे गरज आहे तिथे आहे, पण मग तिचं असं आहे की नाही यार माझे मुलं आहे, मला फ्रेंड सारखं राहायचे तरच ते सगळ्या गोष्टी आम्हाला सांगतील. कॉलेजमध्ये मी माझ्या मैत्रिणींच्या ज्या चुगल्या करायचं ते पण लिटरली मम्मी सोबत शेअर करायची. तर मग माझी मम्मी आमची बेस्ट फ्रेंड आहे. सो येस, माझी मम्मी माझी मोटिवेटर आहे, चिअर लीडर आहे. जर मला डिमोटिवेशन आलं तर ती मला म्हणजे बरोबर तिचे शब्दच असे येतात ना, ती म्हणजे मला अजून सुद्धा असं कुठे नर्वस फील झालं ना तेच आठवत नाही, साक्षात दुर्गेचा अवतार आहे मी कसं हार मानू शकते. येस येस. मग तिथनं पहिला ब्रेक कसा मिळाला पुढे? तिथे मग तो व्हिडिओ वगैरे मी क्रिएट केला, त्यांना दिला मी, त्यांनी तो युट्यूबवर पण अपलोड केला, त्याला काही एवढा रिस्पॉन्स नाही आला, पण तिथून माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. किती रिस्पॉन्स आला? काय 100-150 व्ह्यूज झाले. आवडत असेल ना, कारण मी आता एवढे आपले हजारो लोक आहेत, आता माझे खूप सारे लेक्चर्स आहेत,
पण मी अजूनही माझा पहिला व्हिडिओ जाऊन बघत असतो किती लोक आहेत. शेकड्यातच आहेत ते पण खास नवल वाटतं ना आपल्याला. हा सुरुवात सुरुवात असते. हा, ते पहिलं पाऊल असतं ना, ते खूप हा, महत्वाचं आहे. खूप. ते भरपूर लोक उचलत नाही. येस. मग तिथनं कसं झालं पुढे? मग तिथून माझा तो व्हिडिओ जरी जास्त रिच नाही झाला, पण त्या कंपनीमध्ये माझं नाव झालं की यार हा, ही व्हिडिओज बनवून देऊ शकते. या सगळ्या गोष्टी झाल्या. मग मी म्हटलं असं ऑपॉर्च्युनिटी भेटतील काही ना काही, सर्च करू. मग माझ्या मम्मीला एक भेटली होती मुलगी. मी एक वर्कशॉप केलं होतं. ते व्हिडिओ बनवल्यानंतर मला कळालं की मला कॅमेरा फोबिया आहे. ठीक आहे. आणि मला मग इंस्टाग्रामवर मी सर्च केलं की मला जो कॅमेरा फोबिया आहे ना, तो रिमूव्ह करायचा नाही पाहिजे. मला तो, मी फिअरलेस पाहिजे एकदम. सो मी ते सर्च करायला सुरुवात केली. तिथे ते पर्सन ज्यांचं मी वर्कशॉप केलंय, 99 रुपीजचं काहीतरी त्याचं वर्कशॉप होतं, 3 तासाचं. तर ते मी मम्मीला न सांगता एनरोल केलं होतं त्याच्यामध्ये. आणि त्यांनी एक टास्क दिला होता की 2 तासाचं सेशन घेतलं. त्याच्यामध्ये म्हणजे फिअरलेस कसं व्हायचं, कॅमेरासमोर बोलणं काय, कॅज्युअल असतं, हे ते सगळं खूप मोटिवेट केलं त्यांनी. आणि लास्टला टास्क दिलं की आता तुम्हाला ना 30 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुम्ही कुठून आहात, हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. तर मी तर नाहीच बनवू शकत. मला एका मिनिटाच्या व्हिडिओला 4 तास लावणारी मुलगी काय, तर 30 सेकंदाचा व्हिडिओ म्हणजे 2 तास तर तसेच जाणार. पण तिथे टास्क असा होता की एक ग्रुप बनवलेला आहे, तिथे सगळ्यांचे व्हिडिओज टाकायचे. म्हणजे तुम्ही लोकांचे सुद्धा बघताय की ते किती विचित्र बनवतात. तर तिथे मला एक मुलगी मिळाली की तिने सांगितलं की सोशल मीडियाच्या मदतीने तिने महिन्याचे 50,000 कमवले म्हणून. म्हटलं हा, असं कसं झालं, कसं कमवलं असेल तिने. मग मी तिला पर्सनली मेसेज म्हटलं काय हे, म्हणजे काय केलं तुम्ही. तर तिने माझा मेसेज सीन करून सोडला. मग मी दुसऱ्या दिवशी परत तिला मेसेज परत सीन करून सोडला. मग मी तिसऱ्या दिवशी मम्मीच्या नंबरवरून तिला मेसेज केला. म्हटलं ठीक आहे, आपण सेम ग्रुपचे म्हणून तिला सांगायचं नसेल, तिला वाटत असेल मी मुलगा आहे म्हणून इग्नोर कर. मग मी तिला सांगितलं की मॅम आप सोशल मीडिया से इन्कम करते हो ना, मुझे भी जानना है कैसे. मग तिने मला रिस्पॉन्ड केला. तिने तिची इंस्टाग्राम आयडी मला शेअर केली. मी ते चेक केलं, 1 महिन्यापर्यंत पूर्ण बघितलं की ती काय करते. मग तिला विचारलं की यार मला तुझं बँक स्टेटमेंट शेअर कर, खरंच कमाल. तर मग मी तिला म्हटलं 2 मिनिटापेक्षा जास्त टाइम नाही देणार. मी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला तर मी समजून घेईल की तू एडिट करून पाठवते. तर ती म्हणे ओके, नो इश्यू, टायमर लावू शकता म्हणे तुम्ही. आणि तिने खरंच मला बँक स्टेटमेंट पूर्ण 1 महिन्याचं पाठवून दिलं. म्हटलं यार आता मम्मीशी बोलावं लागेल. मम्मीला सांगितलं, मम्मी हे बघ असं असं आहे, काय करू. मम्मी म्हणे काय ते नेमकं. म्हटलं अगं काहीतरी कोर्सेसचं वगैरे बोलते ती, आणि तिने ह्या कोर्सेसला करून एवढे पैसे कमवलेत. म्हणे अच्छा, मला दाखव म्हणे तिची प्रोफाईल. मम्मीनी बघितली. काही एवढं जास्त समजत नाही, माझी मम्मी एवढं काही शिक्षण वगैरे झालेलं नाहीये, पण तिला जे समोरचा व्यक्ती बोलतो ते तर ऑब्व्हियसली कळते. ती खूप शार्प आहे, म्हणजे माझ्यापेक्षा 10 पटीने शार्प आहे ती. तर तिने सगळ्या गोष्टी बघितल्या. म्हणे काय तर किती तर म्हणते, 1500-1600 म्हणते ना, करून टाक, काय हरकत नाही. गेले तर गेले, मी माझ्या साखरेच्या डब्यामध्ये ठेवलेले, समजून घेईल मुंग्यांनी खाल्ले. तर मग 1 तासामध्ये तिने डिसिजन घेतला आणि म्हणे करून टाक. बरं, ठीक आहे. कारण मम्मी सपोर्टर आहे आणि पप्पांना नाही सांगायचं. कारण आम्हाला असं व्हायचं की यार जर पैसे वाया गेले ना, पप्पांचा खूप जीव जळायचा की त्यांना हाताला चटके बसताय, ते एवढं काबड कष्ट करताय. तर त्यांना सांगितलं ना तर खूप त्रास होईल, वाया गेले तर गेले, पण ट्राय करायला हरकत नाही. मग ते मम्मीने तिथून मोटिवेट केलं. मला माझी जी फर्स्ट इन्कम आहे ती यायला, म्हणजे मला कॉन्सेप्ट समजला नव्हता. इन्कम यायला 1 महिना लागला, पण मग ठीक आहे, स्टार्ट झालं होतं. मला कळायला लागले की हा, सोशल मीडियावर असं आहे, कॉन्टेंट लोक फक्त कन्झ्युम करताय, पण आपण देऊ शकतो लोकांना कॉन्टेंट. मग कसा द्यायचा, व्हिडिओज कसे बनवायचे, एडिट कसं होतं, स्क्रिप्टिंग काय असते, ह्या सगळ्या गोष्टी मला त्या कोर्सेसमध्ये समजायला सुरुवात झाली. कॉन्टेंट रायटिंग काय आहे हे सगळं. मग तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली की ठीक आहे, आता आपल्याला वेळ लागला तो कोर्स करायला. ते डिपेंड करतं, लोकांचं मी काही सांगू नाही शकत. पण मला कोर्सेस मी आज सुद्धा लर्न करते. कारण जोपर्यंत आपल्याला ट्रेंडच्या हिशोबाने आपल्याला चालावं लागतं. सो आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी अजून पण लर्न करते. त्यावेळेस माझ्या फर्स्ट इन्कमला मला 1 महिना लागला, पण ते मी अजून पण मानते की तो माझा तुक्का होता. ते म्हणतात ना, नशिबाचे खेळ असतात की देव खडा टाकून देतो कधी कधी. तर ते होतं. त्याच्यानंतर मला 8 महिने 0 इन्कम, पण मी कन्सिस्टंट होते की नाही ठीक आहे, जरी इन्कम नाही होते पण मी काहीतरी शिकतेय. पैसा जरी नाही, डोकं तर वाढतंय ना, बस ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला. मग कोर्सेस मी आजपर्यंत लर्न करतेय. ट्रेंडच्या हिशोबाने चालावं लागतं. तुम्ही असं स्वतःला कधीच नाही म्हणू शकत की हे कोर्स माझं 100% पूर्ण झालं, असा माझा माइंडसेट आहे. कंटिन्युअस लर्निंग आवश्यक ऑब्व्हियसली लागतं. माणसाला असं
कोणताच म्हणजे जरी आईन्स्टाईनला जरी त्या काळामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये कोणी टाइम वगैरे हे ट्रॅव्हल करून जाऊन विचारलं, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं असणार आहे, मी मरेपर्यंत विद्यार्थी आहे. आणि हे पण भरपूर तू हे जण- जेव्हा सांगत आहे ना, मला म्हणजे 2-3 गोष्टी तुला शेअर करायच्या आहेत. हम्म. तुझ्या वयाच्या ज्या मुली आहेत त्यांच्याशी मी जेव्हा बोलतो तेव्हा त्या बरेचदा काय म्हणतात की सर ते कंटेंट क्रिएशन करायचं आहे म्हणजे आधी आपल्याकडे कंटेंट पाहिजे, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आल्या पाहिजे, आपलं वाचन खूप पाहिजे, असं खूप सारं काही पाहिजे आणि हे काही होईल तेव्हा आम्ही ते चालू करतो. तर तुझा अनुभव काय आहे, आधी कोंबडी की आधी अंड? नाही, फर्स्टली थँक्यू सो मच, तुम्ही हा क्वेश्चन विचारला आणि माझे हे सौभाग्य की मी या क्वेश्चनचा आन्सर करू शकले. खूप सुंदर क्वेश्चन आहे. लोक असं म्हणतात की लाईक आमच्याकडे कॉन्टेंट नाहीये. तुम्ही स्वतः विचार करा, म्हणजे मी त्या मुलींना सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः विचार करा की तुमचं आयुष्य कॉन्टेंट आहे, काय पाहिजे अजून. अरे यार, तुम्ही माझं लाईफ बघताय की मी म्हणतेय माझी मम्मी चिअर लीडर आहे, तुम्हाला ऐकायला छान वाटतंय. तुम्ही ऐकताय की दिवाळीच्या दिवशी माझ्या पप्पांच्या हाताला चटका बसला, 200 रुपयासाठी ते दुसऱ्यांच्या घरी 5 तास बनवून आले. बरोबर आहे. हे काय, तुम्हाला ऐकायला या गोष्टी आवडताय ना, मग हे कॉन्टेंट आहे. आणि तुमचं सत्य आहे. आयुष्य पूर्ण कॉन्टेंट आहे. बरोबर आहे ना. तर कॉन्टेंट असणं गरजेचं नाहीये, तुम्ही कोणत्या अँगलने त्या गोष्टी बघताय ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. एक अजून सिम्पल करून सांगते. जेव्हा मी आधी रील स्क्रोल करायचे, युट्यूब शॉर्ट्स स्क्रोल करायचे, तेव्हा मी विचार करायचे की वाव छान आहे, स्किप केलं, वाव छान आहे, स्किप केलं. आता मी काय करते, कोणत्या अँगलने व्हिडिओ शूट केलाय, लाइटिंग काय वापरली आहे, ओके हा, म्युझिक काय युज केलाय, मी हे ऑब्झर्व करते. त्या रीलला मला 10 वेळा जरी बघावं लागलं ना तरी मी बघते, कारण ती रील मला आवडली आणि ती का आवडली आहे याचा विचार मी तिथे करते. आणि भरपूर मुलींचा हा पण एक क्वेश्चन असतो की म्हणजे मी जसं माझ्याकडे 20-25 महिला येतच असतात की तुम्ही कसं करता, सोशल मीडियावर काय करायचं येते. तर हा क्वेश्चन खूप येतो की यार आम्ही रील्स नाही बनवू शकत, आम्ही शॉर्ट्स नाही बनवू शकत. माझा प्रोफाईल, मी एकच सिम्पल उत्तर देते, माझा प्रोफाईल जर कुणी जाऊन बघितला ना आणि हा विचार केला की ही कसं रील बनवते, म्हणजे विचार करा की मी क्रिंज कॉन्टेंट नाही बनवते, मी बेकार जोक्स नाही हे करत आहे, मी लहान कपडे घालून काही करत नाही, मी खूप साधारण मुलगी आहे आणि साधारण कॉन्टेंट बनवते. आणि माझ्या कॉन्टेंटमध्ये प्रत्येक कॉन्टेंटमध्ये मी माझी स्टोरी शेअर करते, तरी माझा रील व्हायरल जात आहे. का जात आहे, कारण लोकांना ते माहिती आहे की ही रिलेटेबल आहे. हे प्रॉब्लेम, आता मी एक व्हिडिओ बनवला होता की मी सुद्धा भाड्याच्या घरामध्ये राहते, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी गळतंय. किती आपल्या भारतामध्ये किती लोकांच्या घरामध्ये पाणी गळतं. ती रील माझी व्हायरल गेलेली आहे. का गेली आहे, कारण लोकांना ते रिलेटेबल वाटतं. मग मी तेच म्हणते, तुमचं लाईफ कॉन्टेंट आहे, तुम्हाला देवाने दिलेली ती ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही ती ऑब्झर्व करा ना, तेच कॉन्टेंट आहे. तुम्हाला लोकांचे स्क्रिप्ट कशाला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही कॉन्टेंटचा विचार आय डोंट थिंक सो कोणी करायला पाहिजे. तुमचं लाईफ तुम्ही ऑब्झर्व करायला स्टार्ट करा. दिवसामध्ये 1-1.5 तास स्वतः सोबत स्पेंड करायला स्टार्ट करा. दिवसामध्ये काय काय झालं, तुम्ही त्याच्याबद्दल काय काय विचार करताय, त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येऊ शकतात, तुम्ही काय डिसिजन घेताय. आता मी माझ्या पप्पांचं स्ट्रगल बघितलाय, माझ्या आईचं जो मेंटॅलिटी आहे तो बघितलाय. मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे सोशल मीडियावर, त्यामध्ये मी सांगितलंय की तब्बल 25 वर्ष माझ्या आईने सोनं घातलं नाही. भारतामध्ये किती लोक आहेत ज्याच्या आई वडिलांनी सोन्याला टच सुद्धा नाही केलं. झालं कॉन्टेंट काय. त्यांच्या हार्टसाठी याच्यापेक्षा मोठा काय मुद्दा असणार, काय मुद्दा असणार. तर दुसऱ्यांना नका बघू, स्क्रिप्टची गरज नाहीये. तुमचं आयुष्य देवापेक्षा मोठा कॉन्टेंट रायटर कोण आहे तुमच्या आयुष्यात. अगदी 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 गरज नाहीये स्क्रिप्टिंगची. खूप सुंदर. तू आता जेव्हा सांगत होती ना, तेव्हा मला आठवत होतं मागच्या महिन्यामध्ये आम्ही आमचं ज्ञानज्योती एज्युकेशन, मगाशी आपण गप्पांमध्ये मी जे सांगितलं, तर तिथे एमपीएससी, युपीएससी, नीट, जे वगैरे असं चालतं. तर त्या शिक्षकांसाठीचे आमचे ट्रेन द ट्रेनर एक प्रोग्राम असतो. तर तिथे मी शिक्षकांना सांगत होतो की आपल्याला मुलांना स्टोरीच्या रूपामध्ये द्यायचं आहे. तेव्हा काही शिक्षकांचं असं म्हणणं होतं की सर स्टोरी सांगायची म्हटलं की वेळ खूप जास्त जातो आणि आपल्याकडे वेळ तर कमी असतो. तेव्हा मी हे तू जे सांगते ना ते उदाहरण दिलं होतं की अनेक लोक रीलमध्ये एक स्टोरी सांगून जातात. ट्रू. 30 सेकंदामध्ये एक स्टोरी सांगता येते. खूप आपल्याकडे लेक्चरसाठी 2 तास असतात, 2 तासातले 2 मिनिटं आपण वापरू शकतो. म्हणजे 30 सेकंदापेक्षा चौपट जास्त वेळ आहे तो, आहे की नाही. आणि तू आता जे सांगितलंय ही प्रत्येक स्टोरीच आहे ना, स्टोरीच आहे. आपण इथे बसलेलो आहेत. मी जर कुणाला सांगितलं की हा माझा पॉडकास्ट होता, मी इथे गेली, झाली स्टोरी, लोक इन्स्पायर होतील. अरे यार, ही मुलगी पत्र्याच्या घरात राहत होती, आज पॉडकास्ट द्यायला बसली, ही पण स्टोरी आहे. स्टोरीज आहे.
म्हणजे स्टोरीसाठी आपण फक्त आपल्या ऑब्झर्वेशन आणि ओपन माइंड ठेवायचं. ओपन माइंड ठेवायचं. सुंदर. मला पुन्हा तुला विचारायचंय की आता ज्या मुली ज्यांच्या मनात ही भीती होती की आपल्याकडे कंटेंट नाहीये, तर तुझ्या या प्रश्नावर ती भीती तर नक्की गेली असणार त्यांची. नसेल तर मी त्यांना सांगेन की पुन्हा बॅकवर्ड फॉरवर्ड करून ते पुन्हा बघा एकदा. पण ती भीती गेली. आता त्यांच्या मनात पुढचा प्रश्न असा येतो की कुठल्या कुठल्या मार्गाने याच्यामध्ये आपण पैसे मिळवू शकतो, म्हणजे कसे पैसे मिळतात नेमकं. बऱ्याच लोकांनाही माहीतच नाही ओके. की मला दुसऱ्याचं कोणाचं प्रॉडक्ट विकत असल्यामुळे पैसे मिळतात, की युट्यूब मला पैसे देतं, किंवा पुन्हा कोणी इन्स्टा मला पैसे देतं, अफिलिएट मार्केटिंग असं म्हणतात लोक, पण ते नेमकं काय असतं अनेक मुलांना माहीतच नाही. तर ते आम्हाला थोडं माहित, कारण तू आता पुढे गेली आहे थोडी. ठीक आहे. ऑपॉर्च्युनिटी तुम्ही डोळे उघडून बघणार तर प्रत्येक जागेवर ऑपॉर्च्युनिटी आहे. मी जर एक बेसिक उदाहरण द्यायला गेले की आपण आता माझ्या पप्पांचं देते इथे, पण मी माझ्या फॅमिलीला रिलेट करेल, लवकर समजेल. आपले आता माझे पप्पा आहे, त्यांना आधी स्टोरी टाकायला येत नव्हतं. आता ते स्टोरी टाकायला शिकले. आता बरं. खूप वय आहे त्यांचं, ते स्टोरी एडिट सुद्धा करतात. त्यांच्या नातवंडाचा कोणाचा बर्थडे वगैरे असतो, माझी मोठी बहीण आहे, त्यांची लहान पोरं वगैरे असतात, तर त्यांना स्टोरी टाकायला येत नव्हतं आणि आता ते त्यांचे बर्थडेच्या दिवशी त्यांचे व्हिडिओज एडिट करताय. वा. काय करताय? बरं. इंटरेस्ट आहे त्यांना त्या गोष्टीमध्ये. बरं. सो फर्स्ट तुम्हाला जर पैसा कमवायचा आहे तर पहिली स्टेपच तिथून सुरुवात होते. तुम्ही तुमचा इंटरेस्ट शोधा, तुमचा इंटरेस्ट कुठे जातोय. कारण ऑब्व्हियसली आता मला कपड्याच्या बिझनेसमध्ये नाहीये इंटरेस्ट, पण मी घालती तर आहे ना. तर मग मला चॉईस करायला समजत नाही, पण बघितल्यावर तर आवडतंय ना. तर आत्ताच्या काळामध्ये असे सुद्धा फॅशन इन्फ्लुएन्सर आहे, ते जस्ट सजेस्ट करण्याचे सुद्धा लाखो घेऊन जातात. म्हणजे तू काय आउटफिट घातलं पाहिजे, तुम्ही सेलिब्रिटीज वगैरे त्यांना बघतात, तर मग त्यांच्या स्वतःचा तो काही ब्रँड नाहीये, पण ते सजेस्ट करताय फक्त. तर त्यांचा तो स्किल सेट आहे की त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे की ह्या माणसाच्या बॉडी शेपला कोणते कपडे सूट होईल, कोणता कलर त्याला थोडा ब्राईट दिसेल. बरोबर. हे पण एक सजेशन आहे. Yes. सजेशनचे सुद्धा पैसे मिळतात. आता लेट सपोज तुमचं एखादं तुम्ही एक क्वेश्चन विचारलं की लोकांना माहित नाही युट्यूब वरून कसा पैसा कमवायचा. तर युट्यूबवर तुमच्याकडे जे पण काही तुम्हाला, लेट सपोज मी आता एक टेलर आहे, हरियाणाची आहे ती, त्यांचं कसं आहे ना की ते फक्त काय करतात, म्हणजे मी आधी एवढी ब्रॉड माइंडेड नव्हते, पण आता मी कॉन्टेंट कन्झ्युम सुद्धा करतेय बऱ्यापैकी लोकांचे. तेव्हा मला कळालं की यार ऑपॉर्च्युनिटीज तर जिथे बघेल तिथे ऑपॉर्च्युनिटी आहे. आता एखादा टेलर आहे, म्हणजे लेट सपोज हा टॉप कोणी मला शिवून दिलाय, मी त्या काकांकडे गेले, त्यांना म्हटलं मला असं असं टॉप पाहिजे, त्यांनी कस्टमाइज करून दिलाय, विषय संपलाय. त्या काकांची जी रीच आहे ती लोकल आहे, ठीक आहे. पण त्याच काकांनी जर सोशल मीडियावर येऊन त्यांचं टॅलेंट दाखवलं की ठीक आहे, त्यांनी खूप सिम्पल असा ड्रेस बनवलेला आहे, पण लोकांपर्यंत तो जातोय. आणि जर तुमचा जो तो व्हिडिओ आहे तो 100 लोकांपर्यंत जातोय, त्याच्यातले 10 लोकांनी तो व्हिडिओ बघून डिसिजन घेतलं की स्वस्त आहे, सुंदर आहे, आपल्याला सूट करेल, आणि मी फॅब्रिक वगैरे सगळं सांगितलंय व्यवस्थित बऱ्यापैकी, तर मग आपण यांच्याकडूनच ऑर्डर देऊ ना. आणि आताच्या काळामध्ये ऑफलाईन दुकानामध्ये जायला सगळ्यांना कंटाळा येतो. आणि आता नाही तर उद्या, आज नाही आले तर उद्या येतील. हा, आणि सोशल मीडिया स्वतः समोरचा, आता ते टेलरवाले काका आहे, मला जरी तो टॉप नाही लागत आहे, मी एकदा त्यांना विचारून घरी निघून जाईल, तर ह्यांचा माझा इथे ब्रेक होऊन जाईल, सगळ्या गोष्टी सेपरेट होईल. पण जर त्या काकांनी सोशल मीडियावर टाकलं, मी त्यांना फॉलो करतेय, मी त्यांचा पेज बघितला, सोडून दिलं, फॉलो पण नाही केलं, सोशल मीडिया स्वतः तुमचा फॉलो घेते. तुम्ही कधी बघितलं असेल एखादा चष्मा तुम्ही बघितला आणि त्याच्यावर रोज तुम्हाला ऍड्स येते, सोशल मीडिया स्वतः प्रमोट करतो त्या गोष्टी. सो तुम्ही जर टेलर काम करता, मी त्या लेडीचं सांगत होती, मी आधी फक्त कुर्तीज वगैरे सर्च करत होते आणि मला अमेझॉन वगैरे त्यांच्या ऍड्स येत होत्या. त्यांचं मला दिसलं की यार खूप सुंदर शिवताय यार, या अमेझॉन फ्लिपकार्टवर काय किती सुंदर आहे, आणि त्यांचे 57,000 फॉलोअर्स. म्हटलं यार, म्हणजे टेलर काम जरी करताय तरी त्यांचे कुठून कुठून कस्टमर्स आहेत. मग हे माझं सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे लोकांना शो करायला सुरुवात करा, तिथे तुम्ही पैसा कमवू शकता. आता तुम्ही लोकलमध्ये फक्त कमी लोकांमध्ये काम करायचंय की तुम्हाला सोशल मीडियावर जाऊन प्रत्येक गोष्टीमध्ये काम करायचंय, राईट. हे एकदम मी बेसिक उदाहरण का दिलं, कारण हे पॉडकास्ट मला माहिती आहे सगळ्या महिला वर्ग खूप बघणार आहे. तुम्हाला जेवण बनवायला आवडतं. एक 75 एजच्या आजी आहे, मला आय थिंक त्यांचं नाव आता आठवत नाहीये, तर ते फक्त ते जे पण काही बनवताना त्याचा व्हिडिओ टाकतात, त्यांचा नात जो आहे तो व्हिडिओ युट्यूबवर टाकतो, आणि त्याची महिन्याची इन्कम युट्यूबवरून 1 लाख 2 लाख 3 लाख अशी येते.
तुम्हाला माहिती असेल. हो. हा. तर मग तुमच्याकडे जे पण काही टॅलेंट आहे ना, तुम्ही फक्त लोकांना शो करायला स्टार्ट करा. बघितलं नाही तर हे एक उदाहरण माझ्या घरी पण आहे. ओ सिरियसली. माझी जी लहान मुलगी आहे ओके. तिचं मृदगंध नावाचं एक लिप्पन आर्टचं छोटस हे आहे. ओके. तर ती काय करते की प्रत्येक वेळेस ती जेव्हा ते स्कल्पचर बनवते तर त्यावेळेस त्याची स्टोरी तयार करते. ते थोडी फास्ट फॉरवर्ड घेऊन करतात ना आता. मला टाइम पण माहित नव्हतं टाइम लॅप्स मध्ये ते करते. आणि तिनं मला सांगितलं की मी म्हटलं की का प्रत्येक वेळेस तू टाकते, लोकांना माहित होणार नाही का तू कसं बनवते. ते म्हणाले की मी प्रत्येक बनवते ती एक प्रत्येक स्टोरी असते. आणि घेणारवाल्याला हे आवडते की ही जी घड्याळ मी घेतो आहे तर ते घड्याळ बनवण्याची एक स्टोरी आहे, ती काय आहे. म्हणजे त्या एका घड्याळीसोबत त्याच्या भावना ते सगळ्या जोडल्या जातात. त्याच्यामुळे तुला म्हटलं की ते मी अनुभवत आहे रोज. फक्त हे होतं की लोक अनुभवत नाही, म्हणजे अनुभवत जरी असले तरी ऑब्झर्वेशन त्यांची खूप कमी आहे. आजच्या काळामध्ये कॉन्टेंट कन्झ्युम करणारे भरपूर आहे, ऑब्झर्व करणारे खूप कमी लोक. हा. तर मग पैसा कमवायचा आहे ह्या जगामध्ये, तुम्ही विचार करू शकत नाही एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त तुम्हाला तुमचा इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आणि राईट ऑडियन्स फाइंड आउट करायची आहे. राईट ऑडियन्ससाठी तुम्हाला दारोदारी जायचं नाहीये. फक्त सोशल मीडियावर अकाउंट बनवा, तिथे तुमचे रील्स पोस्ट करायला स्टार्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्शनची गरज नाही, अजिबात नाहीये. तुम्हाला फक्त ते काय मांडला आर्ट वगैरे ह्या लोकांना पण मी भरपूर फॉलो करते, बघते त्याचं कसं वर्क वगैरे असतं. काही इंग्लिश शिकवणारे लोक सुद्धा आहेत. एक आई आहे आणि एक मुलगी आहे, त्यांचं सुद्धा मी कॉन्टेंट कन्झ्युम करते. आता मी 12th पास आउट आहे, फर्स्ट इयर केलं, त्याच्यानंतर कॉलेज ड्रॉप म्हणजे नाही केलं कारण घरची परिस्थिती नव्हती. मला माहिती होतं की यार नाही, जॉबच पॉसिबलच नाहीये, तर मग अर्थ नाही, सोडून द्या, आता दुसरं काहीतरी करू. तर मी मग इंग्लिश शिकण्यासाठी म्हटलं आपण ह्यांना फॉलो करून ठेवू. इतक्या सुंदर प्रकारे ते इंग्लिश शिकवतात लोकांना रील्स मध्ये येऊन, आणि त्याच्यामध्ये महिन्याचे ते 30 रील टाकतील आणि नेक्स्ट महिन्याची एक अशी काहीतरी 2-3 तारीख त्यांच्या फिक्स असतात. मी त्यांचा पॅटर्न नोटीस केला. त्या दिवशी येऊन ते फक्त 1 मिनिटाचं माहिले की स्वतःचं प्रमोशन करून देईल की तुम्हाला पण अशी इंग्लिश शिकायची असेल तर नक्की मला DM करा. तिथून त्यांच्या ऑनलाईन क्लासेस चालतात. बरोबर आहे. तर ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे. तुमचे इंटरेस्ट फाइंड आउट करा आणि ते सोशल मीडियावर हे करा. आणि सोप्यात सोपं मार्ग नाही सुचत आहे काही, तर एक सजेशन देते. तुमच्याकडे जो इंटरेस्ट आहे तो तुम्हाला समजला की हा ठीक आहे ही गोष्ट मला येते, पुढचा विचार हा करू नका की ह्याच्यामध्ये पैसा नाहीये, अजिबात करू नका. सरळ जायचं, युट्यूबवर सर्च करायचं, त्या टाईपचे कॉन्टेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर्स 10 ते 15 फॉलो करायचे. ते कसं काम करतात, नुसतं कॉन्टेंट नाही बघायचं, ते कसं काम करताय, आत्ताच्या घडीमध्ये कसं करताय. आणि एकदम शेवटला जाऊन मी जेव्हा कॉन्टेंट ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर माझी जर्नी स्टार्ट केली, मी हेच केलं होतं की माझे जे पण कोणी कॉम्पिटिटर असणार आहे जायचं आणि 10 ते 15 लोकांना फॉलो करून. आत्ताच तर ते ऑब्व्हियसली लक्झरियस लाईफ हे ते खूप काही दिसेल, मी कम्पेअर करायला यार मी कसं करणार आहे. पण नाही, घाबरायचं काहीच नाही, एकदम खाली जाऊन बघायचं, तुम्हाला कळेल की ते कुठून आलेले आहेत. बरोबर. मग खाली जाऊन बघितल्यावर समज की हे खूप नॉर्मल आहे, मग तुम्हाला तशीच सुरुवात करायची. नाही कळत ते 10-15 लोकांना तुम्ही युट्यूबवर पण बघा, इंस्टाग्रामवर जिथे तुम्हाला त्यांच्या आयडीज मिळतात सगळीकडे फॉलो करून घ्या. 1 महिनाभर फक्त त्यांचं कॉन्टेंट ऑब्झर्व करायला स्टार्ट करा, तुम्हाला कॉन्टेंटच कॉन्टेंट मिळेल. जर टेलर असाल तर भरपूर टेलर सुद्धा इंस्टाग्राम युट्यूबवर आहे. जर तुम्ही माझे पप्पा जसं हलवाई आहे तर मग ऑब्व्हियसली हलवाई सुद्धा इंस्टाग्राम. आता तर काय ते शेफ आणि हे ते, म्हटलं पप्पा तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटी का नाही, मला माहित नाही ना बाई असं. तर मग माहित नाहीये लोकांना, तर तुम्ही युट्यूबवर पण सर्च करू शकता आणि ChatGPT, ग्रॉक असे जे AI टूल्स आहेत त्यांचा पण वापर करू शकता. त्यांना तुम्हाला असं नाहीये, भरपूर जणांना असं वाटतं की ChatGPT युज करायला फक्त इंग्लिश आहे. मी माझी ChatGPTची हिस्ट्री दाखवली, मी मराठीमध्ये बोलते, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तुमच्या साधारण भाषेमध्ये जरी बोललं ते त्याचं उत्तर व्यवस्थित देतं, तुमच्या भाषेमध्ये देतं. सो रिसर्च युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अँड मग जायचं ChatGPTवर. मला याच्यामध्ये करिअर बनवायचंय, माझं वय हे आहे, माझी स्किल आहे, पण मला इन्हान्स कसं करायचं हे पण माहित नाहीये. तर असे व्यवस्थित तुम्हाला तुमचे जे पण काही रिक्वायरमेंट आहे, मला एवढ्या दिवसामध्ये हे शिकायचंय, याचे रिसोर्सेस काय, सगळं तुम्हाला ChatGPT देऊन टाका. पण त्याच्यामध्ये मग तुमचे एफर्ट सुद्धा मॅटर करतात. 1 दिवसामध्ये हा मला खूप मोटिवेशन आलंय, सगळं रिसर्च करून बसलं, त्याच्यानंतर 7 दिवसानंतर काय, अरे हा यार करायचं नाही, हे केलेलं नाही. मला आठवतं बघ, मी सगळ्यात पहिल्यांदा मला पुस्तक वाचायला खूप आवडतं आधीपासूनचे. आणि मी जेव्हा विचार करायचो की आता पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, मी काय केलं होतं की पुस्तक, अजूनही माझ्या डॉक्टर विशाल देदुरकर म्हणून एक छोटंसं चॅनल आहे,
तर त्याच्यावर मी ते व्हिडिओ टाकायचो, पुस्तकांचे व्हिडिओ. आणि एक गमतीदार प्रसंग सांगतो तुला. वर्धेला साहित्य संमेलन भरलं होतं आणि तिथं पुस्तकांचे वेगवेगळे स्टॉल होते, खूप सारे स्टॉल होते. तर आम्ही नेहमीप्रमाणे आपलं प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन पुस्तकं कुठले चांगले आहे ते बघायचे, ते घ्यायचे आणि पुढे जायचं, असं होतं. एका स्टॉलमध्ये मी गेलो आणि मी काही पुस्तकं निवडले आणि मी बघत होतो की एक माणूस बराच वेळचा माझ्याकडे पाहत होता. एकतर इथले कोणतरी ते सेलर वगैरे असणार किंवा मग हे स्टॉलवाले वगैरे असणार. मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला म्हणजे काही विचारायचं बोलायचं आहे का? पण म्हणे सर तुम्हाला पुस्तकं निवडायची गरज नाही, म्हणे तुमची पुस्तकं निवडू नाही. म्हणे कसं काय, तुम्ही ओळखता मला? म्हणजे ओळखतो नाही, चांगलं ओळखतो म्हणे, तुम्ही माझ्या पुस्तकावर व्हिडिओ केलेला आहे म्हणे. ओ नाही. पण तुमच्या पुस्तकावर व्हिडिओ? तर म्हणे ते होते मनोज अंबिके, लेखक आहेत, माय मिरर पब्लिकेशन आहे त्यांचं, ओके. आणि प्रकाशक आहेत चांगले. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ध्येयामागील ध्येय नावाचं एक पुस्तक माझं होतं, छोटंसं पुस्तक, आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ खूप नाही चालला, पण माझ्याकडे अजून आहे तो सेव्ह, मी तुम्हाला दाखवू शकतो आता. वाव. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती लोक पाहतात ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. 100. किती पैसे मिळतात त्याच्याहीकडे सुरुवातीच्या काळात तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. करेक्ट. मी जसं बोलले की माझी स्टार्टिंगला इन्कम नव्हती, पण मी घासत होते स्वतःला, मला शिकायचंय. आता आम्ही जेव्हा हा पॉडकास्ट करतो किंवा वेगवेगळे पॉडकास्ट करतो तेव्हा आम्ही 1 वर्षापासून हे करतोय. आम्ही हे सोडून दिलं की किती लोक पाहतात, किती पैसे येतात, ते सगळं सोडून देतो. आपण कंटेंट काय तयार करतो, बरोबर. आपण हे काय करतो, आणि तोच मेसेज आता जे काय आहे ते सांगितलंय. मला आता पुढे जाऊन हे विचारायचं आहे की आता तू आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं होतं, तर आता पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर मग ही संधी उपलब्ध राहील का लोकांना? 100% राहील. एआय फक्त एक टूल आहे, ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं की म्हणजे साऱ्या जगाला हे ज्यांना नॉलेज नाहीये त्यांना असं वाटतं की माणसाच्या जॉब्स वगैरे जॉब्स नाही जाणार. जर तुम्ही त्याला युज करणं शिकलं ना तर तुम्हाला हायर करणारे भरपूर लोक आहेत. बरं, कसं एखादं उदाहरण आता कॉन्टेंट रायटर, म्हणजे आता कॉन्टेंट रायटर असं लोकांना वाटतंय की कॉन्टेंट रायटिंग हा स्कोप ह्याचा खूप कमी झालाय कारण एआय टूल्स आलेले आहेत, राईट. बट जर तुम्ही त्या कॉन्टेंट रायटिंगसाठी तुमचा जो ह्युमन टच तुम्ही जो टाकू शकता तो एआय मॉडेल नाही टाकू शकत. जर कॉन्टेंट रायटिंगचा मी विचार करायला गेले तर याच्यावरून भरपूर बिझनेसेस चालत आहेत, राईट. बिझनेसेस चालवण्यासाठी एक टच लागत असतो, ह्युमन टच. ह्युमन टच ट्रस्ट बिल्ड करतो. जिथे ट्रस्ट आहे, आता जर मी टाटा त्यांचं उदाहरण द्यायला गेले, ते काय एवढं त्यांचं नाव आहे कारण त्यांचं जे ट्रस्ट त्यांनी बिल्ड केलेलं आहे ते एक ह्युमन टच आहे. टाटा नमक, देश का नमक, हे ते भरपूर. तर ते हे ह्युमन टच ना जेवढं माणूस करू शकतो ना एक व्यवस्थित विचार करून, एआय मॉडेल्स नाही करू शकत. ते तुम्हाला रिप्लेस बिलकुल नाही करू शकत जर तुम्ही त्यांना युज करायचं शिकले तर. म्हणून टेन्शन घेण्याचं कारणच नाहीये. शिका. प्रत्येक गोष्टीचं उत्तर हेच आहे की तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं लर्निंग, तुमचं ओपन माइंड वगैरे या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मी बघतोय की अनेक, आता मी स्वतःच उद्योगामध्ये असल्यामुळे अनेक उद्योगातल्या लोकांना मी भेटतो. पण अनेक लोक म्हणतात की उद्योग म्हणजे काय, आकडेमोड. उद्योग म्हणजे नफा तोटा. तर तू जे सांगते आहे की उद्योग म्हणजे ह्युमन इमोशन्स, भावना ज्या आहेत त्या जर नाही त्याच्यावरच चालतो आणि त्या एआय कडे नाहीये, नाही त्या तुमच्याचकडे असणार आहेत. कितीही काही केलं तरी ह्युमन टच येऊच शकत नाही त्या गोष्टींमध्ये. बरोबर. आणि ट्रस्ट शिवाय कोणताही उद्योग असो बिल्डच होत नाही. जर तुमच्यावर लोक ट्रस्टच करू शकत नाही मग तुमचे प्रोडक्ट का जातील? मग ते काहीही असो. अगदी. नाव इम्पॉर्टंट आहे, ह्युमन टच इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात मोठा मेन फॅक्टर ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तो तुम्ही जिंकू शकला, लोकांच्या हृदयात घर करू शकला, तर मग तुम्हाला थांबवणारं कोणीच नाही आणि एआय मॉडेल्स हे करूच शकत नाही. आता आपण हे सगळं खूप चांगल्या स्टोरी, गुड, हे सगळं करतो आहे. मगाशी आपण गप्पा करताना तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये काही स्कॅम वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्याही बाबतीमध्ये त्या घडल्या होत्या. तर तो निगेटिव्ह अनुभव तो कसा होता? माझ्या आईचा सपोर्ट होता म्हणून मी निगेटिव्ह नाही झाले. अच्छा. हा, पण काही गोष्टी थोडंसं नर्वस करतो. ऑब्व्हियसली मी एक ह्युमन बिंग आहे तर मला सुद्धा नर्वसनेस येते. तर स्कॅम असं झालेला की नव्हतं कळायचं आधी एवढं काही. तर टीव्हीवर काहीतरी आईने बघितलं होतं, तिला असं वाटलं की यार हा लॉटरी लागली येते, मग त्याच्यामध्ये पैसे भरले, ते गेले, वाया गेले. तेव्हा आमच्यासाठी ते 2-3 हजार सुद्धा खूप मोठी अमाऊंट होती. आमचं घर भाडं आणि लाईट बिल त्याच्यामध्ये निघायचं.
आणि ते पैसे आमचे त्याच्यामध्ये गेले आणि त्याच्यावरून आम्ही खूप भोळे भाबडे लोक. ते चिठ्ठीमध्ये आम्हाला आलं की कंप्लेंट जर केली तर तुम्हाला तुमचं घर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकू. यार राम राम, जाऊ दे, झालंच काय, पण नाही काय करायचं. अच्छा. पण तेव्हा माहित नव्हतं आम्हाला की यार हे काहीच नसतं, या चिल्लर गोष्टी. तेव्हा जर मी एवढी शार्प असली असती तर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. बट ठीक आहे, ती सिच्युएशन मला जर आता आठवली तर असं वाटतं ते होणं पण गरजेचं होतं. कारण मी आता भरपूर जण माझ्याकडे जेव्हा येतात की मॅम आमच्यासोबत स्कॅम होत आहे, ते स्कॅम माझ्यासोबत ते एक झालेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्या डिजिटल स्किल्स शिकण्यासाठी एका पर्सनकडे मेंटॉरशिपसाठी की मला तुम्ही ऍज अ मेंटॉर गाईड करा आता, तर मी त्यांच्याकडे पैसे भरले होते. तर त्यांना पैसे भरल्यानंतर त्या पर्सनने 1-2 दिवस मला नॉर्मली म्हणजे असं की हा ठीक आहे, तुला सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस 24 आवर्स नंतर मिळेल. आणि त्याच्यानंतर त्या पर्सनने मला रिप्लाय करणंच बंद करून दिलं. फ्रॉडच झालं. म्हणजे तो पर्सन त्या फील्डमध्ये बऱ्यापैकी इन्कम करतोय, पण मला जेव्हा शिकवण्याची वेळ आली तर त्या माणसाकडे फक्त पैसा कमवायला वेळ आहे, पण मेंटॉरशिपला नाही. की तुझ्या भरोशावर एखाद्या पर्सनने पैसे टाकले की तू त्याला शिकवेल आणि तू काय करतोय की ते पैसे घेऊन ते पैसे किती दिवस चालणार. आता तो ह्या जो फील्ड आहे या फील्डमधून पूर्णपणे आउट झालेला आहे. आता मी आहे इथे, मला माहिती आहे. तर मग असा पण वेळ आला होता की मला दुसरीकडून कुणाकडून माहित पडलं होतं की तो आता माझ्या नावावर त्याच्या बिझनेसच्या सेल्स काढतो की हे बघा, हिने मला मेंटॉरशिपसाठी मेसेज केला होता. म्हटलं यार काय दिवस आले, म्हणजे याला अशी गरज पडते. तर मग दिवस बदलता तो एक स्कॅम झालेला आहे, मेंटॉरशिपचा एक, आणि तो टीव्हीवाला एक, आणि अजून एक असं नॉर्मली की मला कोर्सेस वगैरे घ्यायचे होते आणि ते कोर्सेस जे आहे ते बिलकुल स्पॅम निघाले की यार मी पैसे पे केले त्या वेबसाईटला, पण त्या वेबसाईटमध्ये कोर्सेस नावासाठी काहीच नाही आहे. फक्त युट्यूबचे काही व्हिडिओज ते अपलोड केलेले आहेत जे की मला ऑलरेडी त्या गोष्टींचं नॉलेज आहे. मी जर तिथे पैसे भरले तर ते कोर्सेसमध्ये काहीतरी असं शिकण्यासाठी की यार काहीतरी मला नवीन मिळेल. बरोबर. पण ते युट्यूबवर बिलकुल त्या व्हिडिओ, ठीक आहे युट्यूबवरचे ते व्हिडिओज तुम्ही टाकताय पण त्याला सुद्धा व्ह्यूज नाही ना, तिथे सुद्धा रिव्ह्यूज नाहीये कॉमेंट सेक्शन मध्ये. मला काय अर्थ आहे त्या गोष्टीचा. सो असे बेसिक झालेले स्कॅम. तर मग ठीक आहे, असं वाटतं की ठीक आहे, ते पण गरजेचं होतं. मला मेंटॉर कसा निवडायचा, काय सगळ्या गोष्टी चेक करायचा, हे थोडंसं नॉलेज आलेलं आहे. सर पण आता हे जे निगेटिव्ह अनुभव आले, आता एक कविता इथे आहे आणि अनेक कविता पडद्याच्या बाहेर बसलेल्या आहेत, तर त्या कवितांना काय सांगशील की हे निगेटिव्ह अनुभव येऊ नये, काय काळजी घेतली पाहिजे? ठीक आहे, काळजी तुम्ही 100% तुमचे द्या, पण जोपर्यंत तुम्हाला निगेटिव्ह एक्सपिरियन्स येणार नाही तोपर्यंत ही कविता तुम्ही होऊ शकणार नाही. अच्छा, जे प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो, अनुभव घ्यावे लागतात, कारण अनुभवातूनच माणूस शिकतो. विदाऊट लेट सपोज मी ते म्हटलं नव्हतं स्टार्टिंगला की देव कधी ना कधी असा खडा टाकून देतो, तुक्का लागतो तुमचा, तर तो तुक्का देव प्रत्येक वेळेस खडा नाही टाकणार. तुम्हाला आधी तेवढं घासावं लागेल. मी असं नाही म्हणत की तुम्हाला ही कविता बनण्यासाठी खूप सारे तुमच्या सोबत स्कॅम करून घ्यावं लागेल, खूप सारं तुम्हाला एफर्ट्स टाकावं लागेल, पण तुम्हाला 100% प्रत्येक गोष्ट हाताळून बघावी लागेल. कारण मी जेव्हा या प्लॅटफॉर्मला रजिस्टर केलं होतं, जिथे मी हे कोर्सेस वगैरे शिकते सगळ्या गोष्टी आणि लोकांना मेंटॉरशिप प्रोव्हाइड करते या सगळ्या गोष्टी, तेव्हा मी स्वतः या प्लॅटफॉर्मला हाताळून बघितलं होतं. मी म्हटले ना तुम्हाला, त्या मुलीला मी 1 महिन्यापर्यंत मी तिचं सगळं चेक करत होते. मग हे कुठून आलं, ते स्कॅम वरून तर आलं. मला आता ते मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची जी वेबसाईट आहे, आधी मला नव्हतं येत की कसं चेक करता की ही वेबसाईट लिगल आहे की नाही, पण मग मी आता नंतर मग शिकले की नाही, हा इथे जायचं, असं चेक करायचं, हे म्हणजे तिथे काही कॅप्चा वगैरे येतात ते भरायचं आणि तिथे मग समजून येतं की ही कंपनी अवेलेबल आहे नाही आहे, लिगल आहे, फ्रॉड आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला समजून येतात. मला ती बुद्धी कुठून आली की मला तिचं बँक स्टेटमेंट लागतं. तर मग हे अनुभव मधून येतं. तर अनुभव घेणं गरजेचं आहे. असं तुम्ही हे नका करू की मी कोणता ब्लू प्रिंट देऊन टाकल की ह्या गोष्टी केल्यावर तुमच्यासोबत स्कॅम होऊच शकत नाही. असं नाहीये. स्कॅम जसं तसं काळ वाढत जातोय तसं तसं स्कॅम्स वाढत चालले. सो तुम्हाला ऑब्व्हियसली डोळे उघडून थोडंसं अलर्ट होऊन सगळ्या गोष्टी करायच्या आहे. म्हणजे आता मी माझं सोशल मीडियावर जरी अकाउंट आहे ना, तर लोक माझे सुद्धा फेक आयडीज बनवतात आणि लोकांसोबत स्कॅम करतात. आता मागे आय थिंक 1 वर्ष आधी झालं होतं असं काहीतरी. एका पर्सनने माझ्या नावावर म्हणजे एक दुसरा फेक अकाउंट होता, सेम माझा डीपी उचलून तिथे टाकलाय, सेम माझे रील्स डाउनलोड करून तिथे टाकले, ठीक आहे. आणि त्या पर्सनने फॉलो मला केलेलं, पैसे जाऊन त्या फेक आयडीवर 80,000 भरले. आणि मी जाम झाले की हे काय करताय माणसं,
मी इथे मराठीमध्ये धडधड बोलतीये तुमच्यासोबत. तुम्ही जेव्हा मला मेसेज करताय मी मराठीमध्ये बोलते आणि तुम्ही तिथे जाऊन त्या इंग्लिश बोलणाऱ्या माणसासोबत तुम्ही मराठीमध्ये बोलताय आणि तो सरळ ते तुमचं मराठी मेसेज इंग्लिशमध्ये उत्तर देत आहे. मी माझ्या रील्स मध्ये सांगतेय की बाबा मी 12th पास आउट आहे, इंग्लिश मिडियम वगैरे काही झालेलं नाहीये, इंग्लिश येणं कंपल्सरी नाहीये, मला सुद्धा नाही आणि तुम्ही तिथे जाऊन कशा चुका करताय. तर मग एक अजून गोष्ट, जर तुमच्यासोबत स्कॅम होत आहे आणि मल्टिपल वेळेस होत आहे किंवा स्कॅम असे होत आहे, आता माझ्यासोबत जे स्कॅम झाले ते किती 3,000, 1,500, 5,000-6,000 ह्या रेंजमध्ये झाले, जे की बेसिक आहे. पण लोकचे 80,000, 90,000. मी जेव्हा सायबर कंप्लेंट वगैरे करायला गेले होते काही आता ह्या सायबर ऍक्टिव्हिटीज मला माहितीये, सो ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा मी बघते तिथे डोक्याला हात लावून बसलेला एक मुलगा, त्याचे बाबा त्याच्या शेजारी. म्हटलं काय झालं तुमच्यासोबत? म्हणे 75 लाखाचं स्कॅम झालं. म्हटलं काय म्हणजे तू काय करत होता मग एवढे दिवस? आणि म्हणायला म्हटलं एज्युकेशन काय, तर म्हणे इंजिनियर. म्हणजे काय झालं हे? तुमचं डोकं कुठे गेलंय की तुम्ही बापाचे पैसे एवढे 75 लाख तुम्ही स्कॅम करून दिले? तुम्ही विचार नाही केला की आपण आधी जरी आपण काहीतरी ट्राय करतो तर छोट्या अमाउंट वरून एवढी मोठी अमाउंट काय? म्हणे नहीं मैम वो बहुत अच्छे से बात कर रहे थे, उन्होंने हमें बहुत ट्रस्ट में लिया था. ओके, ट्रस्ट किस चीज का? बोले आप हमें मतलब इतना इतना पे कर दो, 1 घंटे के बाद ये पैसे डबल हो जाए. अरे हे काय पद्धत झाली? मग तुझं शिक्षण काय कामाचं? तर मग ह्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःसोबत स्कॅम होत आहे, पण जर तुम्ही एवढे मोठे मोठे स्कॅम करून घेताय ना, तर मग इथे तुमचं लालच येतोय. आणि जिथे तुमचा लालच आहे तिथे तुम्ही 1 वेळा नाही 100 वेळा चुकाल. म्हणून स्कॅम जर तुम्हाला स्वतःसोबत थांबवायचे असेल तर स्वतःच्या लालचला टाटा बाय बाय बोलावं लागेल. बेसिक आता मी कुठे स्कॅम करून घेतले. एक स्कॅम होता जो टीव्हीवर, जो की आम्हाला समजत नव्हता, माझ्या मम्मीकडून चुकून झाला होता. दुसरा स्कॅम होता मेंटॉरशिपसाठी की मला तुमच्याकडून शिकायचंय. हा स्कॅम वेगळा. आणि मला 1 दिन में पैसा डबल. हा स्कॅम आहे. जर तुमच्यासोबत असे स्कॅम होत आहे तर तुम्ही मूर्ख आहे. मी स्पष्ट मला असं जास्त हार्श होईल ते. पण हा मूर्खपणा आहे. मूर्खपणा आहे. म्हणजे तू विचार कर ना, तू स्वतः अजून काही कमवत नाहीये, तुझं शिक्षण चालू आहे, बापाकडून एवढे पैसे, आणि ते पण बापाचा बँक अकाउंट त्याच्याकडे आहे, लॉग इन सगळ्या गोष्टी. बापाला तर माहितच नाही. म्हणजे एवढा मोठा स्कॅम तू करून घेतो, किती इरिस्पॉन्सिबल आहे. आता तू जे अनुभव सांगत होतीस ना, मला एक शब्द त्यातून म्हणजे सगळ्या याच्यातून दिसतोय, तो म्हणजे कॉमन सेन्स. तू तो कॉमन सेन्स वापरला. तो पण अनुभवातून आला. मी जेव्हा आता आमच्या स्टुडंटला सांगत असतो ना बरेचदा की असं काही झालं तर आपण काय करायचं, आपण एखाद्या वेळेस समजा पाण्याचा अंदाज घेण्यासाठी पाण्यात उतरलो तर आपण दोन्ही पाय टाकून अंदाज नाही घेत, आपण एक पाय टाकून अंदाज घेतो. आहे की नाही? कॉमन सेन्स आहे तो. कॉमन सेन्स आहे, बरोबर. हा जो तू कॉमन सेन्स प्रत्येक ठिकाणी वापरला, तो कॉमन सेन्स जर मुलींनी प्रत्येक ठिकाणी वापरला तर ही फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होईल. लालचमुळेच सगळे स्कॅम होतात. अगदी अगदी. जर तुम्ही अशा प्रकारच्या काही स्कॅमर्सचे बळी पडताय तर तिथे कुठे ना कुठे त्या स्कॅमरची कमी चुके तुमची जास्त आहे, कारण तुमच्या मनामध्ये त्याच्यापेक्षा जास्त लालच आहे. समोरचा व्यक्ती तुम्हाला लालच देतोय, पण तुम्ही लालची आहात का ते आधी नोटीस करा ना, मगच स्कॅम होतोय तुमच्यासोबत. आता आपण खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने तू सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलीस. आता मला काही फास्ट फॉरवर्ड ज्याला म्हणतो आपण, अगदी थोडक्यामध्ये ते आपण घेऊया. रेडी? येस. एकच चित्रपट जर नाव सांगायचं म्हटलं तुझं आवडतं असा कोणता सांग? जिंदगी ना मिलेगी दोबारा. ग्रेट. एकच गाणं म्हटलं तर? जिंदगी एक सफर है सुहाना. वा. आणि एक युट्यूब चॅनल? युट्यूब चॅनल मी TEDx टॉक्स भरपूर बघते, सो तेच सांगेल. ग्रेट. आता एक थोडासा काल्पनिक प्रश्न आहे असं म्हणूया, पण तो महत्वाचा आहे. तू जर शिक्षण मंत्री असतीस तर अशी एक गोष्ट कोणती केली असतीस? मी डिजिटल स्किल्सला इम्पॉर्टंट देणं स्टार्ट केलं असतं आणि सोशल मीडिया ज्या पद्धतीने लोक वापरताय त्यांचा माइंडसेट शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला असता की सोशल मीडिया फक्त कॉन्टेंट कन्झ्युम करण्यासाठी नाहीये, टाइमपाससाठी नाहीये. सोशल मीडियाचा वापर तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी करू शकता. जसं शाळेला महत्व देतात तसं मी कॉन्टेंट क्रिएशनला महत्व नक्की दिलं असतं. मस्त. आता कविता स्टाईलने रिसर्च करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तू जसं स्क्रॅच पासून सुरुवात केली तसं. रिसर्च इन द सेन्स की फील्डमध्ये मी जे आहे. ओके. जर तुम्हाला जसं मी आधी सांगितलंय की तुम्हाला करायची आहे सुरुवात कॉन्टेंट क्रिएशनमध्ये किंवा ऑनलाईन डिजिटल इरामध्ये काही करायचं असेल, फर्स्ट फाइंड युअर स्किल. तुमचा स्किल सेट काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे ते फाइंड आउट करा.
त्याच्यानंतर युट्यूबवर जाऊन हा विचार नाही करायचा की ह्या फील्डमध्ये माझं काय होऊ शकतं की नाही. सोडून द्या, काहीच नाही. तुम्हाला नाही करायचं, तुम्हाला फक्त रिसर्च करायचंय. या माइंडसेटने स्टार्ट करा. युट्यूबवर 5-10 क्रिएटर्सला तसे फॉलो करून ठेवा आणि युट्यूबवर तुम्हाला 100% तुम्ही ज्या पण कोणत्या इंटरेस्टमध्ये आहे ते तुम्हाला क्रिएटर्स मिळतील. युट्यूबवर फाइंड आउट करा, इंस्टाग्रामवर करा आणि फेसबुकवर करा. त्यांना फॉलो करा, बाकीच्या लोकांना जाऊ द्या. 2-3 महिने तुम्ही त्यांना ऑब्झर्व करा की ते काय करतात, त्यांच्या हायलाइट्स मध्ये काय, त्यांची जर्नी काय, त्यांनी कुठे त्यांची काही स्टाईलमध्ये काही सांगितलं असेल ते तुम्हाला नाही त्यांच्यासारखं कॉपी नाही करायचंय. बट येस, तुम्हाला समजेल की ते कसं लोकांना डिलिव्हर करताय, त्यांची परिस्थिती काय होती, आता त्यांची परिस्थिती काय आहे. मग त्याच्यानंतर ऑबऑफ तुमचा माइंडसेट ऑटोमॅटिक बिल्ड व्हायला स्टार्ट होईल की हे माणूस करू शकतो, मी का नाही करू शकत. खरं तर हा प्रश्न माझ्या लिस्टमध्ये नाहीये, मी तुला कागद दाखवू शकतो. ओके, पण मला आता विचारायचा आहे, हा कॉन्फिडन्स कुठून येतो तुझ्यात बोलण्याचा? माझी मम्मी. अच्छा. पुन्हा एकदा. ओके, आता तुझा जो कोर्स आहे त्या कोर्स बद्दल थोडक्यात काय सांगशील? कोर्सेस बद्दल मी हे सांगेल की ते डिजिटल स्किल्स आहे, 32+ हाय पेइंग स्किल्स आहे. त्या स्किल्स तुम्हाला म्हणजे तुम्ही युट्यूबवर सर्च करायला तर ऑब्व्हियसली तुम्हाला मिळतील, पण ऑर्गनाइज वे मध्ये नाही मिळणार. लेट सपोज तुमची गाडी खराब झाली, स्किल आहे ते. कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, फेसबुक ऍड्स, गुगल ऍड्स, पब्लिक स्पीकिंग, अजून स्टॉक मार्केट बद्दल थोडंफार आहे, पण मला स्टॉक मार्केटची पर्सनली खूप भीती वाटते म्हणून मी करत नाही. तुम्ही हाऊ टू बिल्ड युअर ऑनलाईन बिझनेस, तुमची जर तुमच्याकडे स्किल आहे तुम्हाला त्यांचं कोर्सेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्याचे तुम्ही कोर्सेस कसे बनवू शकता ते सुद्धा तुम्हाला तिथे शिकवलं जातं. प्लस शॉपिफाय, प्रिंट ऑन डिमांड, ड्रॉप शिपिंग असे 30. हे सगळे तुझ्या कोर्समध्ये ऑर्गनाइज आहे. हो. ग्रेट. महिलांसाठी बिझनेस करणं तुझ्या मते कसं आहे, म्हणजे चांगलं वाईट? बेस्ट आहे. बेस्ट का आहे कारण तेच माझी मम्मी जे म्हणते की तुम्ही साक्षात दुर्गेचा अवतार आहे. आणि एक काहीतरी स्टोरी मला पूर्ण ती लक्षात नाहीये, मी खूप लहानपणी ऐकली होती आणि मी माझ्या एकदा स्टोरीमध्ये पण सांगितलं होतं इंस्टाग्रामच्या, की मला एका लेडीने मेसेज केला होता की मी हे करू शकते का, आणि त्या दिवशी दुर्गाष्टमी होती. मी त्यांना सांगितलं की तुम्ही का नाही करू शकत, तुम्ही ह्या असल्या गोष्टी करताय ज्या एका माणसाला करणं बिलकुल नॉर्मल नाहीये. माणूस काय करतो, जॉब करतो, ऑब्व्हियसली त्यांनाही घरचं टेन्शन असतं, बाहेरचं टेन्शन असतं, पण बायकांना सुद्धा असतं. बायका त्यांचं जे प्रॉब्लेम असतात घरातलं, सासूबाई काय बोलल्या ते पण सांभाळायचंय, नवरा काय बोलला ते पण सांभाळायचंय, या सगळ्या स्ट्रेसमध्ये बाळाला पण सांभाळायचंय, आणि ह्या सगळ्या स्ट्रेसमध्ये तुम्हाला स्वतःचा मी टाइम पण एन्जॉय करायचा, त्याच्यामध्ये तुम्ही सिरियल्स बघता. तुम्ही हे सगळं करताय, तुम्ही तुमच्या गॉसिप क्वीन ज्या आहेत त्यांच्यासोबत गॉसिप करता. मग हे जर तुम्ही करू शकता, तुम्ही स्वतःसाठी 2 तास नाही देऊ शकत का? करू शकतो. मग नक्की बिझनेस तुम्हाला करण्यासाठी खूप जास्त टाइम लागतो असं गरजेचं नाहीये. तुम्ही थोड्या टाइमला पण तो प्रोडक्टिव्ह द्या आणि कन्सिस्टंटली द्या. मेहनतीची तयारी ठेवा. असं नाही की तुम्हाला रिझल्ट पहिल्या दुसऱ्या महिन्यापासून स्टार्ट होईल, बट रिझल्ट येतील जर तुम्ही कन्सिस्टंट राहिले तर. कारण देव तुमची मेहनत बघतो. जर तुम्ही थोड्या दिवस मेहनत करून सोडून द्याल तर देव नॉट डिझर्विंग. बरं, तुझ्यासारखं ह्या क्षेत्रामध्ये ज्या मुलींना यायचं आहे त्या मुलींसाठी सगळ्यात महत्वाचा एक गुण सांगायचं म्हटलं तर कुठला सांगतो? मेहनत करण्याची तयारी, माइंडसेट. तो कसला असला पाहिजे, खूप महत्वाचा आहे. काही लोकांना आपली श्रीमंती दाखवायला भीती वाटते आणि तू स्वतःला सेल्फ मेड मिळेल असं स्वतः सांगते. ही भीती कधी वाटली नाही तुला? नाही वाटत, कारण मी माझी जी पण काही परिस्थिती अशी 360 डिग्री चेंज झाली ती माझ्या मेहनतीने झाली आहे. लोक माझं ते म्हणतात ना की लोक काहीही चोरून घेऊ शकतात, हे नाही करू शकत. अगदी अगदी. तुला सकाळी उठून रोज मेहनत करायला मोटिवेशन कुठून मिळतं? मी मेहनत ही गोष्ट मला आधी वाटायची, पण जी गोष्ट करायला तुम्हाला खूप आवडतं ना त्याला Enjoy. मेहनत समजतच नाही. बरोबर. म्हणून मला माझं काम अतिशय जास्त प्रिय आहे. मी आता लिटरली सांगू, माझं इथे मला यायचं होतं ना, माझी फक्त आता ह्या मागच्या 48 तासामध्ये 2.5 तासाची झोप झाली आहे, तरी मी फ्रेश आहे. आणि कारण तर आपल्या सकाळी आवडीचं काम करतोय. हा, कारण माझ्या आवडीचं काम करते. एखादा आर्टिस्ट असतो, कोणी डान्सर असतात. आता मी आधी कोरिओग्राफी सुद्धा केली आहे. मी सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कंटिन्युअसली डान्स करायचे, नॉनस्टॉप. अशी चेअरवर पण नाही बसायचे. जिथे मधला अर्धा तासाचा ब्रेक भेटायचा
तर ज्या शाळेमध्ये मी शिकवायचे त्याच्या समोर पप्पांची छोटीशी ती कॅन्टीन होती. मला असं वाटतं ते यार पप्पा एकटे कसं मॅनेज करतील इंटरव्हल मध्ये. मी त्या वेळेमध्ये सुद्धा टीचर्सला सांगायची इंटरव्हलच्या 5 मिनिटं आधी मला सोडा प्लीज, पप्पांना मदत करायला जायचंय. बरं. सो मी मेहनत करायला घाबरत नाही कारण मला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आहे. सो मेहनत मी या गोष्टींना म्हणतच नाही. बरोबर. पण ज्या नवीन असणार आहे या फील्डमध्ये तर मी मेहनत म्हणू शकते त्यांच्यासाठी. कविताची आता पुढची स्टेप काय असणार आहे? कविताची पुढची स्टेप आता ही असणार आहे की कविताला खूप जास्त फेमस व्हायचंय, खूप लोकांना इन्स्पायर करायचंय आणि आई वडिलांना ऑब्व्हियसली मी थोडंफार जेवढं माझ्याकडून झालं या 3 वर्षामध्ये सेटल करण्याचा प्रयत्न केलाय. पण मला एक अशी लाईफ पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांनी एखाद्या गोष्टीवर हात ठेवला ना, विचार नाही करायला पाहिजे की घेऊ का नको, नाही ती गोष्ट माझी आहे, माझी मुलगी करू शकते. बरं, हे डिजिटल स्किल मिळाल्यानंतर फ्रीलान्सिंग की नोकरी काय जास्त बेटर आहे असं वाटतं? जर तुम्हाला सेफ लाईफ पाहिजे की नो हेडेक, जस्ट ते म्हणतात रोबोटिक लाईफ जगायची आहे, बरोबर आहे. बिलकुल स्ट्रेस नाही पाहिजे. हा बॉसच्या शिवाय ऐकायचे इंटरेस्ट असेल तर तुम्ही करू शकता. बरोबर. बट तुम्हाला सेफर झोन पाहिजे, ऑब्व्हियसली जॉब करा कारण त्याच्यामध्ये तुमची लाईफ तुम्ही सेव्ह करू शकता. स्वप्न पूर्ण नाही करू शकत, पण फ्रीलान्सिंग मध्ये थोडासा स्ट्रेस लेवल असतो, एक्स्ट्रा वर्क करावे लागतात. पण त्याच्यामध्ये तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होता होता तुम्ही तुमच्या फॅमिलीचे स्वप्न पूर्ण करू शकता. बऱ्याच मुली अशा आहेत की ज्या आता जॉब करतात, त्यांना करावा लागतोय तो जॉब, हा. आणि त्यांना इकडे यायचे, फ्रीलान्सिंग मध्ये यायचं किंवा स्वतःचा बिझनेस करायचा अशी इच्छाशक्ती पण आहे. तर यांच्यासाठी आपल्याला काय सांगू? हा थोडासा मोठा प्रश्न झाला तरी चालेल. नाही, इट्स ओके. खूप सिम्पल आहे, जास्त हार्ड मी करणार नाही. स्किल डेव्हलपमेंटवर फोकस करा. आता लेट्स सपोज माझी एक स्टुडंट आहे, ठीक आहे, ती बँकमध्ये जॉब करते आणि एक स्टुडंट आहे जी एक कंपनी आहे, ठीक आहे, ती बँकचं सोडते. एक सिम्पल एक्झाम्पल, एक जी आहे ती सुरतची आहे आणि ती ह्या फील्डमध्ये आली. ह्याच्या आधी ती एका कंपनीमध्ये HR म्हणून काम करत होती. तर त्यांना मी फक्त एकच सांगितलं की तुम्ही ना सोशल मीडिया मार्केटिंग शिकून घे. त्यांनी लिंक्डइन शिकलं, फेसबुक शिकलं, इंस्टाग्राम शिकलं, युट्यूब शिकलं, सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि त्यांच्याच कंपनीमध्ये ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर त्यांनी अप्लाय केलं आणि मी तुमचं सोशल मीडिया मॅनेज करते हे सांगितलं. त्याच क्षणाला त्यांचा इंटरव्ह्यू झाला, सगळं त्यांचं सर्टिफिकेट वगैरे बघितलं गेलं आणि त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांनी पब्लिक स्पीकिंग पण केलं होतं आणि त्याच क्षणाला त्यांचा जो महिन्याचा पगार 10,000 होता ना, तो वर्षाचा जो इन्कम आहे तो 9 लाख समथिंग काहीतरी त्यांना तिथे पॅकेज मिळायला सुरुवात झाली. त्या कंपनीसाठी सेल्स आणायचं काम पण त्याच करतात, त्याचं वेगळं इन्कम की जेवढ्या सेल्स आल्या ते गोष्ट वेगळी, कारण इथे सेल्स मास्टरी सुद्धा आहे, ठीक आहे. आणि सोशल मीडिया मॅनेज करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉन्टेंट क्रिएशन करणं, तर 9 लाखाचा म्हणजे ज्या व्यक्तीला 10,000 महिना तू जे उत्तर देते आहे ना, हे उत्तर हजारो नाही लाखो तरुण आणि तरुणींसाठी खूप मोलाचं उत्तर आहे. त्यांना तो रस्ता सापडत नाही, हा, तर मग जॉब सोडता येत नाही हा. आणि दुसरीकडे तर म्हणजे मोठं तर करायचं आहे काहीतरी. बरोबर, हा एकमेव एक बेस्ट मार्ग आहे त्याच्यासाठी. हा. तुम्ही जॉब, जर तुम्हाला जॉब नाही सोडायचा आणि सोबत हे करायचंय ना, तुम्ही स्किल डेव्हलप करा, तुमच्या कंपनीमध्ये अप्लाय करा, झाला विषय संपला. तिथे तुमचं सगळं सिक्युअर होत आहे आणि कंपनीच्या टायमिंग मध्ये तुम्हाला तो पैसा मिळतोय. फ्रीलान्सिंगचा तिथे तुम्ही कंपनीसाठी ज्या पण काही गोष्टी, तो पगार वेगळा मिळतोय, तिथे तुमची स्किल एनहान्स होतीये, म्हणजे डेव्हलप खूप जास्त होतीये. प्रॅक्टिस, तुम्हाला स्वतः क्लायंट्स आणायची गरज नाही, तुमच्याकडे क्लायंट्स भरपूर असणार, तिथे प्रॅक्टिस होतीये. मग घरी आल्यावर 2 तास अजून करा, बरोबर. तुम्ही त्याचे एक्स्ट्रा चार्ज करा. येस येस. जे लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात त्यांना काय सांगशील? नेगेटिव्ह आता कोणत्या हिशोबाने, घरच्या परिस्थिती असो, पैसा. बरेच लोक काही ना काही निगेटिव्ह विचार जास्त करतात करायचं म्हटलं की. मला जर नेगेटिव्हिटी असं काही फील झालं ना, तर मी 1-1.5 तास स्वतः सोबत काढते आणि मी बघते की मी कुठून आलेली आहे. बरं. तर मग लोकांचं जर असं काही असेल, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जरी काही असं खूप मोठे झेंडे नाही काढले, तरी हा विचार करा की माझी मम्मी जसं बोलते की जाऊ दे, काही फरक पडत नाही, आपल्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स आहे. कारण आम्ही मेसचे डबे सुद्धा चालवायचो, खूप काही केलंय आम्ही आमच्या लाईफमध्ये. तिचं एकच म्हणणं असायचं, 2 टाइमचं जेवण आपल्याला मिळतंय, डोक्यावर छत आहे, जरी ते भाड्याचं आहे तरी आपलं आहे, आपण भरू शकतोय, आपल्याला कोणी घराबाहेर काढण्याची हिंमत कोणाची नाहीये, राईट. डोक्यावर छत आहे, जेवण करायला आहे आणि आपण पूर्ण फॅमिली सोबत आहे. मग या जगातलं कोणतंही प्रॉब्लेम येऊ दे, आपण सोबत आहे, आपण सॉल्व्ह करू. मग निगेटिव्हिटी काय ठेवायची? मग अन्न वस्त्र निवारा जर तुमचं बेसिक नीड्स पूर्ण होत आहे, त्याच्यावरती दुसरं काय आहे? उसके आगे तो बस मौत है. मग उसको क्या डरना.
अगदी अगदी. आता तू जे सगळं काही करते त्याच्यामध्ये चिकाटी खूप लागते, तर ही चिकाटी कशी आणायची एखाद्याने? अगर आपको आपकी घर की सिचुएशन नहीं मोटिवेट कर सकती तो आपको इस दुनिया की कोई ताकत मोटिवेट नहीं कर सकती. ग्रेट. म्हणजे ही जी प्रसिद्धी तुला या डिजिटल याच्यातून मिळाली, याच्यानंतर आधीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य कसं बदललं? आधी एक्झाम्पल देऊ? बिलकुल. आधी असं सिच्युएशन होतं की म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याआधी 100 वेळा विचार करायचो. आई वडिलांकडून कोणती गोष्ट मागायला ऑब्व्हियसली आम्ही रिस्पॉन्सिबल चाइल्ड असतो ना तशा टाईपचे, कारण आईला बघितलेलं आहे, आई रोज आमच्या सोबत गप्पा वगैरे मारायचे, तर आम्ही बघितलेलं आहे त्या सगळ्या स्ट्रगलला. आणि आजकालचे पेरेंट्स असे विचार करतात, जेन झी जे त्यांचे पेरेंट्स असतात ना, तर ते असं विचार करतात की पोरांना आपल्या घरच्या परिस्थिती नाही दाखवायच्या. पण माझ्या आईने, मी लिटरली म्हणते, आमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर केली आहे, ईच अँड एव्हरीथिंग. आणि ही जी मेच्युरिटी येते ना की आपल्या आई वडिलांनी खूप काही बघितलंय, आपल्याला ते सगळं त्यांच्यासाठी व्यवस्थित सेटल्ड लाईफ करायची, हे सगळं तेव्हाच कळेल ना तुमच्या लेकरांना की तुम्ही काय युद्ध लढताय स्वतःसोबत. ते मम्मी आम्हाला एक गोष्ट खूप म्हणायची की काय म्हणतात, उरुस वगैरे काय असतं ते, यात्रा भरते गावामध्ये, तर तिथे मला डॉल्स खूप जास्त आवडतात. ठीक आहे, तर आम्ही जायचो ना. माझ्या मम्मीची एक खूप छान गोष्ट आहे, ती कधीच निगेटिव्ह होत नाही कोणत्याच गोष्टीबद्दल. ठीक आहे, तर मी जेव्हा जिद्द करायचं मला मम्मी ही पाहिजे पाहिजे, ती 100-200 ला असायची. माझे पप्पा खूप मेहनत करून ते 100-200 वगैरे करायचे. फार मी बघितलंय त्यांना की 5 रुपयाचा चहा देण्यासाठी ते 2-2, 5-5 मजली इमारत चढून जायचे आणि खूप त्रास व्हायचा मला त्यांनी. मग मागायला असं ठीक आहे मागून घेतलं, कारण ते लहान पोरांचं क्रेविंग्स वेगळं असतं, मागून घेतलं. पण नंतर मग मम्मी खूप सुंदर रिप्लाय करायची. तेव्हा मला ते नाही कळायचं, आता मला कळतं की ते खूप सुंदर रिप्लाय होतं. ती म्हणायची, आता नाहीये, पैसे येत आहे. अच्छा. तर मग आले ना, तुला 100% याच्यापेक्षा सुंदर देईल. आणि तिथे मी सॅटिस्फाईड व्हायचे. तर मग ते मम्मीचं जे आताचे जे लोक म्हणतात ना की आम्ही मॅनिफेस्ट करतोय, मॅनिफेस्टिंग दिस, मॅनिफेस्टिंग दॅट, बट हे मॅनिफेस्टेशन नाहीये, हे आपलं ते म्हणतात ना की पूर्वजांनी ते डोक्यामध्ये घातलेलं आहे. माझी आई पण म्हणते की सरस्वती तुझ्या तोंडावर बसलेली आहे, तू जे बोलशील ते तुला मिळेल. राईट. सो जे 360 डिग्री चेंज होणं जे आहे ना, ते कुठे ना कुठे माझ्या आईचं जे होतं ना की 25 वर्ष सोनं घातलं नाही, भाड्याच्या घरात राहतोय. आता मी आणि माझ्या भावानी मिळून मम्मी पप्पांना खूप सुंदर असा बंगला गिफ्ट केलाय. सो तो लवकरच मी टाकेल सोशल मीडियावर. लास्ट बट नॉट द लिस्ट, आता मला शेवटचा प्रश्न तुला तोच विचारायचा होता की तू आईबद्दल खूप सारं बोललीस, बाबांबद्दलही खूप सारं बोललीस, पण भाऊ तुला पूर्ण बॅकएंडचा सपोर्ट देतोय, त्याच्याबद्दल काय सांगशील? काय सांगशील? माझा भाऊ लिटरली म्हणजे जर बेस्ट तुमचा बिझनेस पार्टनर कोणी असतो ना, तुमच्या फॅमिली मेंबर्सच असतात, जे तुम्हाला खूप जास्त तुमचा बिझनेस समजतात. आता मला जर एखादा पार्टनर कोणी भेटला, मी त्याला कारण ऑब्व्हियसली तुम्ही जर एखादा बिझनेस करताय, अप्स अँड डाऊन्स येतात, तुमचे मूड स्विंग्स होतात, राईट. आणि माझे मूड स्विंग्स हँडल करायला बेस्ट पर्सन. अच्छा. मी 4 शिव्या देऊन टाकल, शांतपणे ऐकतो. अच्छा. ठीक आहे, मला माहिती आहे तू दिवसभर करते, बोल तुला जे म्हणायचं. आणि जेव्हा त्याचे मूड स्विंग्स होतात तेव्हा मी हँडल करते की ठीक आहे, हा ठीक आहे. आम्ही कधी कधी अक्षरशः दिवसभर बोलत नाही एकमेकांसोबत, पण हे माहितीये तो माझा भाऊ आहे. तर कुठेही काहीही अडलं, तो मला लिटरली एवढं म्हणतो, त्याचा हा डायलॉग मला मी म्हणजे मरेपर्यंत लक्षात राहील माझ्या. आणि मी बोलताना माझं थोडं इमोशनल पण होतं. तो मला एकच म्हणतो, मी असं काही करणार नाही, पण जस्ट सांगतेय की तू जगाचं कितीही वाईट काम जरी केलं ना, एवढं लक्षात ठेव, तुझा भाऊ आहे. तू चुकीचं जरी केलं ना तरी ठीक आहे, तुझ्याकडून चूक झाली मान्य करून तुझी फॅमिली तुला सपोर्ट करणार, दुसऱ्या या जगामध्ये कोणीच नाही करणार. जे करेल त्यांचं काहीतरी त्यांचं बेनिफिट वगैरे असतं, पण फॅमिलीपेक्षा मोठं दुसरं कोणीच नाही. आता माझं चिअर लीडर, माझं सपोर्टर, माझ्या शिव्या ऐकणारं, मला माझं ग्रोथ माइंडसेट देणारं, मला स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह करणारं माझा भाऊ आहे. येस, खूप छान, खूप सुंदर. आणि तू या स्टॉक मध्ये येऊन तू इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त केलंस, खूप थँक्यू. खूप खूप आभार. तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल थँक्यू सो मच.